तर भाऊ काय सांगाल, जळगाव विधान परिषद जागेच्या संदर्भामध्ये संभ्रम असल्याचं पाहायला मिळते, भाजप शिवसेनेत रस्ते खेच असल्याचं पाहायला मिळते, नावही निश्चित झाल्याचं सांगितलं जातं, नक्की काय प्रकार आहे? असं अजून काहीच नाही आहे आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही आहे. त्यामुळे ह्या बातम्या ज्या आहेत ह्या बातम्या सूत्रांकडनं इकडनं तिकडनं अशा पद्धतीच्या आम्हाला ऐकायला मिळतात. पण मला तरी असं वाटतं अजून काहीच ठरलेलं नाही आहे. कालपर्यंत असं सांगितलं जात होतं, काल रात्रीची बातमी आहे किंवा ही जागा शिवसेनेला सुटणार असलं तर निश्चित झालेलं आहे, फक्त काही गोष्टींवरून तडजोड चालू आहे अशी पण माहिती आहे. असं म्हणजे मी अजूनही कन्फर्म सांगू शकत नाही की जागा शिवसेनेला आहे का भाजपला आहे. कोणती जागा महाराष्ट्रातली कोणाकडे आहे हे अजून सांगू शकत नाही, कारण की अजून तसं काही चित्र स्पष्ट नाही आहे. त्यामुळे हे सगळे सर्वस्व अधिकार जे आहे ते आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय शिंदेसाहेब आणि सुनित्रा वहिनींना आहेत. त्यामुळे हा सगळा निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना असल्यामुळे आज आपण बघत असाल की जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपच्या पक्षाच्या लोकांनी जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांनी फॉर्म्स घेतलेले पण भरलेले नाही आहे. याचा अर्थ आपण समजून घ्यावा. पण भाऊ, दिल्ली दोनच दौऱ्यावर दिवस बाकी गेलेला होता. होता. दिल्ली दौऱ्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली? नाही, माझं तर जलजीवन मिशनचे माझा जो निधी अडकलेला होता त्याच्याकरता CM साहेबांना मी विनंती केली होती, CR पाटील साहेबांना विनंती केली होती. त्या आधारावर दोघं उपमुख्यमंत्री, आदरणीय मुख्यमंत्री, मी आणि जवळपास जलसंपदाचे दोघं मंत्री, त्यांचाही जलसंपदाचा विषय होता. 6,800 कोटी रुपये आम्हाला त्या बैठकीमध्ये मंजूर झाले. कारण की ज्या योजना थांबल्या आहेत त्या योजना पूर्ण होण्याकरता CR पाटील साहेबांनी आम्हाला मदत केली आणि मुख्यमंत्र्यांनी आपली महाराष्ट्राची बाजू, उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची बाजू मांडल्यामुळे आपल्याला पैसे मिळाले. त्यामुळे मी त्या मिटिंगच्या आधारावर गेलो होतो. नंतर त्यांच्या ज्या मिटिंगा झाल्या त्यामध्ये मी नव्हतो. पण भाऊ, दोनच दिवस बाकी अर्ज भरायला. आता दुसरीकडे सस्पेन्स वाटला आहे, नेमकं भाजप देखील दावा करत आहे, दुसरीकडे भाजप ही जागा सोडायला तयार नाही, तुम्ही ठाम आहे बाकी आमदार मैत्रीपूर्ण लढतीवर. हे बघा, फॉर्म भरायला तर कोणी तयार आहे, आजही आम्ही पण फॉर्म भरायला तयार आहोत. पण शेवटी पक्षाची काही नियमावली आहे, त्या नियमावलीच्या आधारावर कोणी फॉर्म भरत नाही आहे. आता उमेदवार कोण ठरेल, युतीचा ठरेल तर तोही आम्हाला विचारला जाईल, तो आम्ही पण देऊ, तो पण विचारला जाईल, ते पण देतील, तो विचारला गेला पाहिजे. कारण की शेवटी उमेदवाराही सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार, भाजपचा उमेदवार, दोघांना एकमेकाच्या मदतीशिवाय उमेदवार निवडून येता येणार नाही अशी चित्र आहेत बऱ्याच ठिकाणी. पण आपण ठाम आहे ना भाऊ? युती जो निर्णय घेईल तो मान्य आहे तुम्हाला? त्या मैत्रीपूर्ण लढत होईल असं काही वाटतं? बघू ना पुढे काय होतं ते.